तर पहा आपला प्रश्न आहे, वाऱ्याहून चंचल मन असते. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. या ठिकाणी वाऱ्याहून हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे. आपल्याला या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. आपल्याला जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर देत राहा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, वाऱ्याहून चंचल मन असते, यामध्ये वाऱ्याहून हा जो शब्द आहे याची विभक्ती आहे पंचमी. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. तर पहा, विभक्ती म्हणजे काय, सर्वात पहिलं आपल्याला व्याख्या माहित असणं गरजेचं आहे. तर विभक्ती म्हणजे काय, नाम व सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे जे संबंध असतात आणि ते संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असं म्हटलं जातं. या ठिकाणी पहा, दिलेल्या वाक्यामध्ये वाऱ्याहून हा जो शब्द आहे किंवा या ज्या शब्दाला पंचमी विभक्तीचा हून हा प्रत्यय जो आहे तो लागलेला आहे. आणि पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते कोणते आहेत, ऊन आणि हून हे जे आहेत, या ठिकाणी हून लागला आहे म्हणजेच पंचमी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. पहा, वाक्य काय आहे, तू स्वतः मोटार चालवशील का, या वाक्याचा आपल्याला सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. या ठिकाणी पहा, स्वतः हा शब्द जो आहे तो अधोरेखित केलेला आहे आणि स्वतः हे जे काय आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आत्मवाचक सर्वनाम दिलेला आहे. पहा, आपण, स्वतः, नीज या सर्वनामाचा वापर कर्त्यानंतर केल्यास त्याचा अर्थ स्वतः असा होतो, त्यामुळे त्याला आत्मवाचक सर्वनाम असं म्हटलं जातं. आणि दिलेल्या वाक्यातील स्वतः हे सर्वनाम तू या कर्त्यानंतर आलेले आहे. पहा, तू स्वतः मोटार चालवशील का, म्हणजेच हे काय आहे, हे आत्मवाचक सर्वनाम आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे. हा प्रश्न देखील महत्वाचा आहे. पहा, सेतुबंध काही ठिकाणी आपल्याला सेतुबंधू असा देखील ग्रंथ विचारलेला आहे. पहा, तर सेतुबंध हा जो ग्रंथ आहे हा खालीलपैकी कोणाचा आहे, तर हा आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रवर सेन यांचा ग्रंथ आहे. पहा, सेतुबंध. यामध्ये पहा, सेतुबंधू किंवा सेतुबंध कोणाचा आहे, प्रवर सेन यांचा. भीष्माचार्य यांचा कोणता आहे, पहा, पंचवार्तिक. आणि मुकुंदराज यांचा कोणता आहे, तर विवेक सिंधू. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वभावोक्ती या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता आहे. पहा, स्वभावोक्ती या शब्दाचा संधी विग्रह. मित्रांनो, संधी विग्रहावरती आपल्याला जवळपास 150 प्रश्न घेतलेले आहेत. पहा, त्यांची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर स्वभाव उक्ती याचा जो आहे स्वभाव अधिक उक्ती, ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा, स्वभाव उक्ती म्हणजे स्वभाव अधिक उक्ती म्हणजेच काय, तर अस अधिक उ म्हणजेच त्याला ओ म्हणतो, म्हणजे स्वभाव ओ ओक्ती. आणि हा जो आहे हा गुणादेश स्वरसंधीचा प्रकार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या पर्यायामधून नव्याचे 9 दिवस या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. नव्याचे 9 दिवस या म्हणीचा अर्थ काय आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा, ऑप्शन क्रमांक 2 तर कोणत्याही गोष्टीची नवलाई थोडे दिवसच टिकते. म्हणजे एखादी जर नवीन गोष्ट असेल तर ती काही दिवसच त्या गोष्टीचं नवल असतं किंवा त्या गोष्टीची गोडी वाटते, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, कोणत्याही गोष्टीची नवलाई थोडेच दिवस टिकणे, म्हणजेच नव्याचे 9 दिवस. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, अव्हेर करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. अव्हेर करणे हे जो वाक्प्रचार आहे मित्रांनो, हा वाक्प्रचार सर्वात महत्वाचा आहे. आतापर्यंत आपल्याला 14 ते 16 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर अव्हेर करणे म्हणजेच काय, तर ऑप्शन क्रमांक 1 दूर लोटणे. लक्षात ठेवा, दूर लोटणे. या ठिकाणी अव्हेर करणे, दूर लोटणे. चतुर्भुज होणे म्हणजे लग्न होणे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, खादी हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आलेला आहे. खादी हा जो शब्द आहे हा मराठी भाषेत आलेला आहे, पण तो कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेला आहे, या प्रश्नाचं उत्तर होईल. पहा, ऑप्शन क्रमांक 4 तर गुजराती भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला आहे शब्द खादी. यामध्ये पहा, स्वदेशी शब्द किंवा परप्रांतीय भारतीय शब्द कोणते कोणते आहेत. यामध्ये गुजरातीमध्ये पहा, खादी, घी, दादर, शेठ, दलाल, डब्बा, रिकाम टेकडा हे जे आहेत हे गुजराती शब्द आहेत आणि हे मराठी भाषेमध्ये रूढ झालेले शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पिकलेला आंबा गोड लागतो. अधोरेखित विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी पहा, पिकलेला हा शब्द अधोरेखित केलेला आहे आणि याच्या विशेषणाचा प्रकार कोणता आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2 तर धातू साधित शब्द आहे. लक्षात ठेवा,
दिलेल्या वाक्यातील पिकलेला हा जो आहे हा धातू साधित विशेषण आहे. त्याचा मूळ धातू कोणता आहे तर मूळ धातू त्याचा पीक आहे. आणि या वाक्यामध्ये आंबा या नावाबद्दल ते विशेष माहिती देतं. म्हणजेच काय तर पिकलेला हा जो आहे विशेषणाचा प्रकार तो आहे धातू साधित. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता आहे. मारुतीचे शेपूट हा जो अलंकारिक शब्द आहे याचा मुख्य अर्थ किंवा अर्थ त्याचा काय होतो. या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर लांबत जाणारे काम. हे कशावर म्हटलं जातं पहा तर मारुतीचं जे शेपूट आहे ज्यावेळी लंका दहन केली त्यावेळेस तो शेपूट जो आहे तो वाढतच जात होता म्हणून त्याला काय म्हटलं जातं मारुतीचे शेपूट. म्हणजे काय एखादं काम लांबत जात राहणे किंवा लांबत जाणारे काम त्याला म्हटलो आपण मारुतीचे शेपूट. म्हणजेच काय तर न संपणारे किंवा लांबत जाणारे काम. आणि अळवावरचे पाणी म्हणजे काय तर क्षमभंगूर गोष्ट म्हणजे क्षणार्धात नाहीशी होणारी गोष्ट. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मुलांनो सर्वजण रांगेत उभा राहा. वरील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. पहा हे जे वाक्य आहे मुलांनो सर्वजण रांगेत उभा राहा यामधील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. याचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 तर आज्ञार्थी क्रियापद आहे. पहा आज्ञार्थी क्रियापद काय असतं तर वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणत्याही प्रकारच्या आज्ञेचा उल्लेख होत असेल तर अशा वाक्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हटलं जातं. या ठिकाणी आज्ञा कोणाला दिलेली आहे मुलांना दिलेली आज्ञा आहे. म्हणजेच काय तर मुलांनो सर्वजण रांगेत उभा राहा हा जो आहे हा एक आज्ञा दिलेली आहे म्हणजेच ते आज्ञार्थी क्रियापद आहे. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कंडक्टरने प्रवाशाला विचारले. हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचे आहे. पहा कंडक्टरने प्रवाशाला विचारले हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे. तर उत्तर होईल याचं ऑप्शन क्रमांक 2 तर भावे प्रयोगाचं हे वाक्य आहे. यामध्ये कर्ता कोण आहे तर कर्ता आहे कंडक्टर. कर्म कोणतं आहे तर कर्म आहे प्रवासी. आणि क्रियापद आहे तर क्रियापद आहे विचारलं. पहा कंडक्टरने प्रवाशाला विचारलं हे जे आहे कंडक्टर कर्ता प्रवासी कर्म विचारले क्रियापद. आणि वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म यांचे जे लिंग आहे ते वचनानुसार क्रियापद बदलत नाही म्हणून तो भावे प्रयोग आहे. लक्षात ठेवा या ठिकाणी वचनानुसार झालंय तर ते वचनानुसार असं आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल भावे प्रयोग. यानंतरचा प्रश्न आहे अरे रे खूप वाईट बातमी आहे ही. यातील अरे रे शब्दाची जात ओळखायची आहे. पहा अरे रे या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तर केवल प्रयोगी अव्यय आहे. पहा अरे रे यामध्ये अरे रे हे जे आहे हे शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. पहा शोकदर्शक म्हणजे त्या ठिकाणी थोडंसं दुःख दाखवलेलं आहे. म्हणजेच काय तर केवल प्रयोगी अव्यय वाक्याच्या अर्थात भर घालत नाहीत. ते फक्त भावना ज्या आहेत म्हणजे इमोशन्स ज्या आहेत त्या व्यक्त करतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. अरे रे हे जे आहे हे केवल प्रयोगी अव्यय आहे. यानंतरचा प्रश्न आहे न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठावला गेला या वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे. पहा कर्ता कर्म हे जे आहे आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. पहा कर्ता म्हणजे काय असतं लक्षात ठेवा. कर्ता म्हणजे त्याला आपण उद्देश देखील म्हटलं जाऊ शकतं. तर कोणाद्वारे आरोपीला दंड ठोठावण्यात आला आहे किंवा दंड ठोठावणारा कोण आहे तर न्यायाधीश. म्हणजे कर्ता किंवा कर्म जे आहे ती आहे पहा न्यायाधीश. आणि वाक्यात क्रियापदाने दाखवली जाणारी जी क्रिया आहे किंवा क्रिया करणारा जो कोणी आहे त्याला कर्ता असं म्हटलं जातं. या ठिकाणी क्रिया कोणी केली तर न्यायाधीशाने. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या वाक्यातील क्रिया किंवा उद्देश न्यायाधीश आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा सत्यव्रत डॅश या सामासिक शब्दाचा विग्रह पर्याय निवडायचा आहे. पहा सत्यव्रत याचा सामासिक शब्दाचा विग्रह आपल्याला पर्याय सांगायचा आहे. तर सत्यव्रत म्हणजे काय तर सत्य आहे व्रत ज्यांचे असा तो त्याला म्हटलो आपण सत्यव्रत. पहा सत्यव्रत म्हणजे काय सत्य आहे व्रत ज्यांचे असा तो. या ठिकाणी सत्यव्रत हा जो आहे हा बहुव्रीही समासाचा शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते. यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. पहा वाक्य खूप महत्वाचं आहे मित्रांनो आणि हे आपल्याला 4 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे. 4ही वेळा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते या वाक्यातील अलंकार कोणता आहे. तर यामध्ये रूपक अलंकार देण्यात आलेला आहे. पहा कोणता रूपक अलंकार म्हणजे ते दिलेलं उदाहरण आहे. यामधून आपल्याला उपमेय आणि उपमान यामध्ये एकरूपता दाखवली आहे. एकरूपता कशी दाखवली आहे
म्हणजे लहान मूल हे जे आहे हे आणि मातीचा गोळा हे एकच दाखवण्यात आलेलं आहे. म्हणजेच रूपक या ठिकाणी उपमेय आणि उपमान यामध्ये एकरूपता साम्यता दाखवलेली आहे. म्हणजेच रूपक अलंकार होणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर या काव्यपंक्तीतील ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. पहा, आपल्याला सरळ सरळ फक्त शब्द धरायचा आहे ढोर हा लक्षात. तर ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? तर ढोराचा समानार्थी शब्द होतो पहा, आपण म्हणू शकतो गुरढोर. म्हणजेच काय? तर ढोर म्हणजे जनावर. ऑप्शन क्रमांक 4. पहा, महत्वाचे अजून काही समानार्थी शब्द देखील आहेत. ढोर, ढोरचा काय आहे? जनावर. आणि गुरे या ठिकाणी फुलाचा काय आहे? पुष्प, सुमन आणि कुसुम. हृदय या शब्दाचा पहा, हृदय या शब्दाचा अंतःकरण आणि अंतर्मन. यानंतर पहा, हरळी किंवा हिरवळ याचा गवत, हाक किंवा आरोळी हे समानार्थाचे शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोगाचे नाव आपल्याला सांगायचं आहे. पहा, रामाने रावणास मारले हे जे वाक्य आहे यातील प्रयोगाचं नाव. तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर सकर्मक भावे प्रयोग आहे. लक्षात ठेवा, यामध्ये कर्ता कोण आहे? राम किंवा रामाने. कर्म रावणास आणि क्रियापद मारले हे 3 लक्षात ठेवायचे. कर्ता, कर्म, क्रियापद. यामध्ये कर्ता आहे रामाने, कर्म आहे रावणास आणि क्रियापद आहे मारले. तर दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापद हे कर्म आणि कर्ता यानुसार बदलत नसून ते तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असून ते स्वतंत्र आहे. म्हणून ते भावे प्रयोगाचं उदाहरण आहे आणि तेच सकर्मक भावे प्रयोग आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, त्याज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहा, त्याज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 4. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? ग्राह्य. यामध्ये पहा, आद्य अंतिम, मंदी तेजी, निंद्य वंद्य हे महत्वाचे विरुद्धार्थी शब्द आहेत आणि ताज्य ग्राह्य. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे इच्छिलेले वस्तू देणारे झाड या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडायचा आहे. आपण एखादी इच्छा करतो आणि ती इच्छा देणारं एखादं झाड असतं, तर तो शब्दसमूह कशासाठी वापरला जातो? त्याचा अर्थ काय होतो? तर त्याला म्हणतो पहा आपण ऑप्शन क्रमांक 4 कल्पवृक्ष. कल्पवृक्ष म्हणजे काय? लक्षात ठेवायचे, एखादी मनात इच्छा धरलेली वस्तू आणून देणारे झाड म्हणजे कल्पवृक्ष. या ठिकाणी कामधेनू हा देखील शब्द आहे. कामधेनू म्हणजे काय? सर्व इच्छा पूर्ण करणारी काल्पनिक असणारी गाय, ती आहे कामधेनू. यानंतर आहे पहा चिंतामणी. चिंतामणी म्हणजे काय? तर चिंता हरण करणारा मणी म्हणजेच चिंतामणी. आणि कल्पवृक्ष म्हणजे काय? इच्छिलेली वस्तू देणारे झाड. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महानायक, संभाजी, पानिपत या कादंबऱ्यांचे लेखन खालीलपैकी कोणी केले आहे? किंवा कधी कधी आपल्याला फक्त महानायक या कादंबरीचे लेखक कोण आहेत असा देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा, महानायक, संभाजी, पानिपत ही जी कादंबरी आहेत तर ह्या आहेत ऑप्शन क्रमांक 2 विश्वास पाटील यांच्या. यामध्ये पहा, सर्वात पहिले आहेत रणजित देसाई. मराठी व्याकरणामध्ये खूप सारे प्रश्न यांच्यावरती देखील विचारण्यात आलेले आहेत. तर रणजित देसाई यांच्या महत्वाच्या कादंबऱ्या पहा, पावनखिंड, श्रीमानयोगी आणि स्वामी. शंकर पाटील, तर शंकर पाटील यांच्या कादंबऱ्या पहा, जुगलबंदी, खेळखंडोबा, आभाळ आणि पाऊलवाटा. शिवाजी सावंत, रणजित देसाई आणि विश्वास पाटील हे 3 नावं लक्षात ठेवायची मित्रांनो. यांच्या कादंबऱ्या आपल्याला नेहमी परीक्षेमध्ये विचारल्या जातात. तर शिवाजी सावंत यांच्या पहा, छावा, मृत्युंजय आणि युगंधर. तर या 3ही कादंबऱ्यावर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे सर्वच्या सर्व लेखक आणि त्यांच्या असणाऱ्या कादंबऱ्या महत्वाच्या आहेत. या प्रश्नाचं उत्तर काय होईल पहा, विश्वास पाटील. ऑप्शन क्रमांक 2. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणत्या भाषेची देवनागरी लिपी नाही? हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा पहा पोलीस भरतीमध्ये सुद्धा आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. तर खालीलपैकी अशी कोणती लिपी आहे त्या भाषेला देवनागरी लिपी नाही? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर इंग्रजी भाषा जी आहे तिला देवनागरी लिपी नाही. यामध्ये पहा, देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणकोणत्या आहेत? यामध्ये मराठी, संस्कृत, हिंदी, कोकणी, नेपाळी, सिंधी, संथाली, गुजराती आणि बंगाली ह्या ज्या भाषा आहेत काही, या देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा आहेत. आणि देवनागरी या लिपीला लक्षात ठेवा बाळबोध असं लिपी देखील म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे ओ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2021 ला झालेली जी शिक्षक भरती होती त्यामध्ये विचारण्यात आलेला होता. पहा, ओ हा जो संयुक्त स्वर आहे हा कोणत्या दोन स्वरांनी मिळून बनलेला आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 अ आणि उ. पहा, अ अधिक उ या दोन स्वरांनी मिळून बनलेला आहे. पहा, ओ हा संयुक्त स्वर. यामध्ये पहा, संयुक्त स्वर म्हणजे काय असतो? तर दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असं म्हटलं जातं. यामध्ये कोणकोणते दोन आहेत? अ आणि उ हे जे आहेत हे दोन स्वर एकत्र आले आहेत आणि तो संयुक्त स्वर झालेला आहे. ए, ऐ, ओ, औ हे जे आहेत हे संयुक्त स्वर आहेत आणि ओ हा जो आहे अ अधिक उ किंवा हा मोठा उ जो आहे यांनी मिळून बनलेला असतो. पहा, ओ हा संयुक्त स्वर. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे वास, भान, नाव, आस आणि हात हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता असेल? या ठिकाणी मित्रांनो अजून सोपं जाईल. तुम्हाला एक उदाहरण देतो. पहा, आपल्याला या ठिकाणी काही नावं दिलेली आहेत. ते जे आहेत ते आपल्याला अल्फाबेटिकली लावायचे आहेत. पण अल्फाबेटिकली कशी लावायचे आहेत? मराठी शब्द वर्णानुसार. लक्षात ठेवा, मराठी वर्णानुसार ते लावायचे आहेत. तर यामध्ये सर्वात पहिला कोणता असणार आहे? आ पहिला आला, याच्यानंतर नाव, यानंतर भान, यानंतर वास आणि शेवटी आला हात. हे जे आहेत पहा, हे वर्णानुसार लावलेले पण शब्द आहेत. हे 5 आहेत. या ठिकाणी काय विचारले? त्यामध्ये मध्यभागी येणारा, तर मध्यभागी कोणता आहे? भान आलेला आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा, अल्फाबेटिकली विचारलाय म्हणजे अ आधी येईल, आ नंतर येईल, ई नंतर येईल, अशा प्रकारे हे शब्द दिलेले आहेत. आणि हा देखील प्रश्न आपल्याला शिक्षक भरतीमध्ये विचारण्यात आला होता. यानंतरचा प्रश्न आहे एका पाठोपाठ एक येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा होणारी संधी म्हणजे डॅश होय. पहा, या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या विचारलेली आहे. तर ही जी आहे ही संधीमधील एक व्याख्या आहे. व्याख्या काय आहे परत लक्षात घ्या एक वेळा. पाठोपाठ, एका पाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण जो आहे हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा होणारी जी संधी आहे तर त्या संधीला काय म्हटलं जातं? तर तेव्हा ती असते पहा व्यंजन संधी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. पहा, व्यंजन संधी, व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर हे त्याचं रूप आहे. म्हणजे या वाक्यामध्येच आपल्याला ही व्याख्या दिली आहे. तर व्यंजन संधीला हलसंधी असं देखील म्हटलं जातं. यामध्ये पहा सत अधिक जन म्हणजे या ठिकाणी त आणि ज हे जे आहे पहा हे या ठिकाणी कनेक्ट आहेत म्हणजेच सज्जन हा आपला शब्द होईल. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा व्यंजन संधी. यानंतरचा प्रश्न आहे महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला. यामधील महाभारत या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. पहा, कोणी लिहिलेला आहे? महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर महाभारत या शब्दाची जात कोणती आहे? तर लक्षात ठेवायचे महाभारत हे जे आहे हे एक विशेष नाम आहे. विशेष नाम काय आहे का आहे पहा, तर महाभारत हे जे आहे विशेष नाम आहे कारण एका पुस्तकाचं नाव त्या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणजे हे जे आहे हे एक स्पेशल नाउन आहे. लक्षात ठेवा, त्यामुळे महाभारत जे आहे हे विशेष नाम आहे. त्यामधून एका विशिष्ट जातीचा बोध होतो. म्हणजे हे जे पुस्तक आहे यातून एक गोष्ट युनिक निघते. म्हणजे कसं, पुस्तक जर असतं पहा, पुस्तक किंवा ग्रंथ जर असता तर तो सामान्य नाम होतं. पण या ठिकाणी त्याचं नाव देखील दिलेलं आहे आपल्याला. म्हणजेच ते काय आहे तर ते विशेष नाम आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो, या ठिकाणी अजून एक प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. हा प्रश्न विचारला जात नाही पण माहित असणं म्हणून गरजेचं आहे. कधी कधी प्रश्न आपल्याला सामान्य ज्ञानमध्ये विचारला जातो. महाभारत हे जे आहे हे कोणी लिहिलं आहे? पहा, महाभारत कोणी लिहिलं आहे तर महर्षी व्यास यांनी लिहिलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली. या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखायचं आहे. पहा, या ठिकाणी शिक्षकांनी हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे. तर त्याचं आपल्याला सामान्य रूप कोणतं आहे ते ओळखायचं आहे. लक्षात ठेवा, सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे. तर सामान्य रूप काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 शिक्षकान हे जे आहे हे सामान्य रूप आहे. हे जे दिलेलं वाक्य आहे यामधील मूळ शब्द कोणता आहे? पहा, शिक्षक हा जो आहे हा मूळ शब्द आहे. विभक्तीचं रूप कोणतं आहे? शिक्षकांनी. सामान्य रूप काय होईल? शिक्षकान. आणि विभक्तीचा प्रत्यय आहे पहा नी, म्हणजे तो पूर्ण शब्द झाला शिक्षकांनी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, कारण ते सामान्य रूप आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द आहे पहा ज्याचे, पण वाक्य ऐकून घ्या. ज्याचे कार्य सुंदर तोच सुंदर, त्यामधील ज्याचे हे अधोरेखित केलेला शब्द आहे, याची आपल्याला जात ओळखायची आहे. तर लक्षात ठेवायचे या प्रश्नाचं उत्तर काय होईल, तर पर्याय क्रमांक 3 संबंधी सर्वनाम आहे. हे काय आहे, ज्याचे हे संबंधी सर्वनाम आहे. यामध्ये पहा संबंधी सर्वनाम म्हणजे काय, तर वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधित सर्वनाम असं म्हटलं जातं. आणि दिलेल्या वाक्यात ज्याचे हे जे आहे पहा, ज्याचे हे संबंधित सर्वनाम आलं आहे आणि ते त्याचे दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवून देतं, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 संबंधित सर्वनाम होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मध्यरात्री भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता. अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी पहा भुंकणाऱ्या हा शब्द आहे अधोरेखित केलेला, याचा आपल्याला विशेषणाचा जो विशेषण आहे त्याचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचा आहे. तर तो आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 तर धातू साधित प्रकार आहे. यामध्ये पहा दिलेल्या वाक्यामध्ये भुंकणाऱ्या हे जे आहे हे कुत्रा नामाचे विशेषण आहे व भुंक या धातूपासून ते तयार झालेले आहे, म्हणजेच साधू धातीत शब्द आहे, प्रकार आहे. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला डॅश असे म्हटले जाते. प्रश्न हा महत्वाचा आहे, पहा नोट करून आपण घेऊ शकता किंवा प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे मराठी नोकरी टेलिग्राम चॅनलची, त्यावरती आपण प्रत्येक व्हिडिओची PDF देखील पोस्ट करत असतो. नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला वचन असं म्हटलं जातं. पहा वचन म्हणजे काय, लक्षात ठेवा. नामाच्या ठिकाणी सुचवण्याचा जो एक मार्ग किंवा एक धर्म असतो त्याला वचन म्हटलं जातं. आणि वचनाचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. पहिला आहे एक वचन, दुसरा आहे अनेक वचन. हे मुख्यतः त्याच्यात पडणारे 2 वचन हे आहेत प्रकार. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल. मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये 8 वेळापेक्षा जास्त विचारलेला आहे. हा वनरक्षक भरतीमध्ये आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न जवळपास आपल्याला 17 ते 18 वेळा विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे, तर याचा अर्थ आहे पहा गर्भ श्रीमंत असते. पहा ऑप्शन क्रमांक 3 गर्भ श्रीमंत असणे म्हणजे जन्मतःच श्रीमंत असणे. या ठिकाणी आपण एक वाक्य देखील पाहणार आहोत. पहा चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे, याचं वाक्य पहा काय आहे. अभिषेक चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला होता, त्यामुळे त्याला हवेती असलेली प्रत्येक वस्तू लहानपणापासून मिळत गेली. म्हणजे तो जो आहे तो जन्मतःच श्रीमंत होता, म्हणजे त्याला म्हणतो आपण गर्भ श्रीमंत असणे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. हे महत्वाचं वाक्य आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचंय. तर या पद्य पंक्तीतील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी जे वाक्य दिलेलं आहे त्याचा अलंकार कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आणि त्याचा अलंकार आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 तर दृष्टांत अलंकार आहे. लक्षात ठेवा वरील ज्या काही महत्वाच्या ओळी दिलेल्या आहेत त्या ओळीमध्ये संत तुकारामांनी दृष्टांत अलंकार वापरलेला आहे. दृष्टांत अलंकार म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीला स्पष्ट करण्यासाठी किंवा त्याचे महत्व पटवून सांगण्यासाठी त्याच्याशी मिळती जुळती अशी किंवा त्याच्यासारखी दुसरं एखादं उदाहरण देणं त्याला म्हटलं जातं पहा दृष्टांत अलंकार. लक्षात ठेवा दृष्टांत अलंकाराची व्याख्या या ठिकाणी आहे, आपण नोट करून घेऊ शकता किंवा PDF द्वारे सुद्धा घेऊ शकता. या ठिकाणी त्याचा अर्थ काय होतो, मुंगी जरी लहान असेल तरी ती साखर आरामात खाऊ शकते. लक्षात ठेवा मुंगी साखरेचा रवा म्हणजे मुंगी जरी लहान असली तरीही ती साखर आरामात खाऊ शकते. त्या एखाद्या साखरेच्या दाण्याने ती आनंदी देखील होऊ शकते. आणि या ठिकाणी नंतर काय आहे, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार म्हणजे काय, तर हत्ती जरी मोठा असला, त्याचा अर्थ समजावून घ्या मित्रांनो. हत्ती जरी मोठा असला तरी जो माहूत असतो हत्तीवरती बसणारा त्याला अंकुशाचा मार खावा लागतो, कारण ते जे कंट्रोल करण्यासाठी असतं हत्तीला त्याला अंकुशाचा म्हटलं जातं पहा. तर त्याच्याकडे नम्रपणा नाही, त्याला नेहमी त्रास सहन करावा लागतो असा यातून अर्थ होतो. म्हणजेच हा जो आहे हा दृष्टांत घडवून त्यांनी दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. हा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा आहे. पहा शिक्षक भरतीमध्ये हा प्रश्न 2 वेळा विचारण्यात आलेला होता. पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोन्ही पेपरमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील आपल्याला अलंकार ओळखायचा आहे.
तर या ठिकाणी मित्रांनो होतो हा श्लेष अलंकार. लक्षात ठेवा, श्लेष अलंकार काय आहे? श्लेष अलंकार म्हणजे या अलंकारामध्ये एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो. तर यामध्ये कोणता एक शब्द आहे पहा, जीवन हा जो शब्द आहे हा दोन अर्थांनी या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. तर पहिला जीवन हा जो शब्द आहे याचा अर्थ आहे पहा आयुष्य, आणि दुसऱ्या वेळेस वापरला जाऊ शकतो तो आहे पहा पाणी. म्हणजेच याच जीवन या शब्दाचे दोन अर्थ यामध्ये आहेत, म्हणजेच तो श्लेष अलंकार आहे. ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भुंगा समानार्थी अयोग्य शब्द ओळखायचा आहे. म्हणजे ऑप्शन मध्ये जे 4 ऑप्शन आहेत त्यापैकी 3 ऑप्शन जे आहेत भुंगा या शब्दाला समानार्थाचे आहेत आणि चौथा जो आहे तो समानार्थी नाही. म्हणजेच लक्षात ठेवा, सरळ सरळ आपल्याला कळून जाईल की भ्रात हा जो आहे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. यामध्ये भुंग्याला पहा मिलिंद, भ्रमर आणि मधुप हे जे आहेत हे समानार्थी शब्द आहेत, पण या ठिकाणी अयोग्य विचारला आहे म्हणजे भ्रात हा जो आहे हा आपलं उत्तर होणार आहे. पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि मित्रांनो, असेच आपल्याला 200 पेक्षा जास्त समानार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ते सर्वच्या सर्व समानार्थी विरुद्धार्थी शब्द आपल्या TCS पॅटर्न मध्ये विचारण्यात आलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे पहा, चित्त अधिक आनंद हा विग्रह केलेल्या शब्दाचा एकच सामासिक अर्थ कोणता होईल? पहा या ठिकाणी सामासिक असा शब्द आहे मित्रांनो, थोडंसं मिस्टेक आहे. सामासिक शब्द पहा कोणता शब्द आहे? चित्त अधिक आनंद. तर याचा संधी विग्रह आपल्याला विचारला आहे, तर काय होईल त्याचा? चिदानंद. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. पहा चित्त अधिक आनंद म्हणजे चितानंद, आणि हा तृतीय व्यंजन संधीचा एक प्रकार आहे पहा चिदानंद. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अंगावर अगदी अलंकार नसलेली स्त्री. अगदीच्या म्हणजे आपण एकही असं म्हणू शकतो. पहा अंगावर एकही अलंकार नसलेली स्त्री या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अंगावर एकही अलंकार नसलेली स्त्री आपण तिला काय म्हणतो? तर तिला म्हणतो पहा ऑप्शन क्रमांक 1 तर लंकेची पार्वती. लक्षात ठेवा, लंकेची पार्वती म्हणजे अंगावर एकही अलंकार नसलेली स्त्री. भिकारीण म्हणजे काय? तर भीक मागणारी स्त्री. यानंतर पहा गरीब म्हणजे काय आहे? पैसा नसलेली किंवा कमी पैसा असलेली व्यक्ती. यानंतर मंदोदरी म्हणजे काय? तर मय दानवाची कन्या. पहा मय दानवाची कन्या आणि रावणाची पत्नी, तिचं नाव आहे मंदोदरी. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, क्षुल्लक कारणावरून मोठी आपत्ती येणे या अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे. मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा, कारण आपल्याला प्रत्येकच परीक्षेमध्ये म्हणी हा जो घटक आहे हा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण 200 अशा महत्त्वाच्या म्हणी आहेत त्या देखील घेतलेल्या आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. क्षुल्लक कारणावरून आपत्ती येणे किंवा एखादी मोठी आपत्ती येणे या अर्थाची म्हण काय आहे? तर फट म्हणता ब्रह्महत्या. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 फट म्हणता ब्रह्महत्या ही म्हण असणार आहे. क्षुद्र कारणावरून किंवा लहान कारणावरून मोठी आपत्ती येणे. या ठिकाणी दुसरी एक म्हण आहे, पोर पोटात खीर ताटात. म्हणजेच काय? तर अतिशय उतावळेपणा करणे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे, दैवाने हात देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? पहा दैवाने हात देणे या वाक्प्रचाराचा अर्थ. मित्रांनो, या ठिकाणी वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे जे घटक आहेत हे मराठी व्याकरणात खूप महत्त्वाचे असतात, आणि यामध्ये आपल्याला 3 ते 4 प्रश्न यावरच आधारित दिलेले असतात. दैवाने हात देणे हा जो वाक्प्रचार आहे याचा अर्थ काय आहे? तर दैव अनुकूल होणे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होणार आहे. पहा दैवाने हात देणे म्हणजेच दैव अनुकूल होणे. दुर्दशा होणे म्हणजे वाईट दिवस येणे किंवा वाईट स्थिती येणे. दैना उडणे म्हणजे वाईट अवस्था होणे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पावसाळा सुरू झाला या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. पहा पावसाळा सुरू झाला या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. पावसाळा सुरू झाला या वाक्यामध्ये पावसाळा हा जो आहे हा कर्ता आहे आणि वाक्यामध्ये कर्म दिलेलं नाही, म्हणून हे जे वाक्य आहे अकर्मक आहे. त्यामध्ये कर्म नाही म्हणजे अकर्मक वाक्य आहे, आणि कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो. लक्षात ठेवा, त्यामुळे पावसाळा सुरू झाला हे जे आहे हे अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दाचा समास ओळखायचा आहे. पहा या ठिकाणी शब्दाचा समास काय आहे? शब्द कोणता आहे? चक्रपाणी या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. तर चक्रपाणी या शब्दाला काय म्हटलं जातं? त्याचा समास जो आहे तर तो आहे बहुव्रीही समास. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. तर पहा चक्रपाणी म्हणजेच बहुव्रीही समास. बहुव्रीही समासाची इतर काही महत्वाची उदाहरणं आहेत. पहा जो बहुव्रीही समास आहे यामध्ये पद्मनाभी त्याचं उदाहरण आहे,
पद्म आहे ज्याच्या नाभीत असा तो कोण, तर तो आहे विष्णू. आणि जितेंद्रिय म्हणजे काय, जीत, एक जिंकलेली आहेत इंद्रिय, तो वयाने कोण आहे, तर तो मारुती. म्हणजे चक्रपाणी हा जो समास आहे या शब्दाचा तो बहुव्रीही समास आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, जर अभ्यास केला तर पास व्हाल या वाक्याचा प्रकार कोणता आहे. पहा, जर अभ्यास केला तर पास व्हाल या वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. आणि हा जो आहे मित्रांनो, हा या ठिकाणी काय केलेला आहे, एखादं डायरेक्शन म्हणजे एक संकेत दिलेला आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 संकेत बोधक हे वाक्य आहे. पहा, दिलेल्या वाक्यामध्ये तर हे उभयान्वयी अव्यय वापरून वाक्य जोडण्यात आलेलं आहे. म्हणजेच वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा बोध आपल्याला दिसून येतो, म्हणून हे संकेत बोधक वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.